शिक्षकावर आली आणखीन एक जबाबदारी, शिकवण्यासोबतच मोकाट कुत्र्यावर असणार शिक्षकांची नजर, निष्काळजीपणा केल्यास होणार थेट कारवाई। जम्मू काश्मीर मधील पूंछ आणि कुपवाडा जिल्ह्यातील शिक्षकावर आणखीन एक जबाबदारी आली आहे। अध्यापनासोबतच शिक्षक आता मोकाट कुत्र्यावर नजर ठेवणार आहेत। मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सूचना दिल्या आहेत की भटक्या कुत्र्यांचे दर्शन आणि त्यांच्याशी संबंधित घटनांची नोंद करावी लागेल। जर शिक्षकांनी निष्काळजीपणा केल्यास कारवाई केली जाईल। जम्मू काश्मीर मधील कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यातील शिक्षक आता वर्गाबाहेरच्या कुत्र्यावर नजर ठेवतील। दोन्ही जिल्ह्यांच्या मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांनी सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही शाळांच्या शिक्षकावर नवीन जबाबदारी सोपवली आहे। भटक्या कुत्र्यावर आणि शाळांच्या आत आणि बाहेर त्यांच्याशी संबंधित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शिक्षक आता नोडल अधिकारी म्हणून काम करतील। शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे। त्यात प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी नेमणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे। कुपवाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विभागीय शिक्षण अधिकारी आणि शिक्षकांना अधिकृत सूचना दिल्या आहेत। अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक, कुत्र्यापासून सावध राहा असा संदेश देणारे फलक शाळांच्या आत आणि बाहेर प्रमुख ठिकाणी लावावेत। भटक्या कुत्र्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी हे आवश्यक आहे। नोडल अधिकाऱ्यालाही अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक आहे। नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना जम्मू काश्मीर मधील कुपवाडा आणि पूंछ या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणि मुख्याध्यापकांना तशा सूचना दिल्या आहेत। मुख्य समन्वयक, सर्व सरकारी आणि खाजगी शाळांचे आहरण आणि वितरण अधिकारी, संस्था प्रमुखांना भटक्या कुत्र्यावर देखरेख आणि समन्वयासाठी नोडल अधिकारी बनण्याचे निर्देश दिले आहेत। सीईओने जारी केलेल्या अधिकृत सूचना आहे की भटक्या कुत्र्यांचे दर्शन आणि त्यांच्याशी संबंधित घटनांचा अहवाल देण्यासाठी नोडल अधिकारी जबाबदार असेल। याशिवाय आवश्यक कार्यवाहीसाठी नोडल अधिकारी संबंधित नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधतील। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा उपायुक्तांनी नुकतीच पूंछ जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली होती। यामध्ये भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण आणि प्राणी जन्म नियंत्रण या विषयावर गंभीर चर्चा झाली। या बैठकीनंतर आता सीईओनी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत। निष्काळजीपणा केल्यास होणार थेट कारवाई। सीईओनी जारी केलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की त्यांचे पालन करण्यात कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास त्यांची गंभीर दखल घेतली जाईल आणि संबंधित अधिकारी व शिक्षकावर कारवाई केली जाईल। हे पाऊल शाळांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने उचललेले कठोर प्रयत्न मानले जात आहेत। तर मित्रांनो, जम्मू काश्मीर मधील कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यातील शिक्षकांना अध्यापनासोबतच मोकाट कुत्र्यावर नजर ठेवण्याच्या सूचना मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। भटक्या कुत्र्यावर आणि शाळांच्या आत आणि बाहेर त्यांच्याशी संबंधित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शिक्षक आता नोडल अधिकारी म्हणून काम करतील। तसेच या कामामध्ये निष्काळजीपणा किंवा कुचराई केल्यास थेट शिक्षकावर कारवाई केली जाईल अशा सूचना दिल्या आहेत। तर मित्रांनो, जम्मू काश्मीर मधील शाळांनी घेतलेला हा निर्णय कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।